नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र पौर्णिमा ही मंगळवार 23 एप्रिल 2024 रोजी आहे. या दिवशी हनुमान जयंती देखील आहे. आपण मुलांना काही गोष्टींसाठी काही उपाय करत असतो आणि हे उपाय आवर्जून पौर्णिमा, अमावस्या अशा विशिष्ट दिवशी करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी आईने हे उपाय करायचे आहे. बघा, मुलं जर का किरकिर करत असेल, अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांची प्रगती होत नसेल, मुलं हट्टीपणा करत असेल, मुलं सारखे आजारी पडत असतील, मुलांना नजरदोष, नजरबाधा झाली असेल, तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय आवर्जून करू शकतात. तुमचा मुलगा असो, मुलगी असो, मूल लहान असो किंवा मोठे असो, तुम्ही प्रत्येकासाठी हा उपाय करू शकतात. या महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. जसं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला महत्त्व असतं, त्याचप्रमाणे या चैत्र पौर्णिमेला देखील खूप सारे महत्त्व आहे. या दिवशी हनुमान जयंती देखील आहे आणि तुम्ही या दिवशी जर का काही उपाय, काही सेवा केल्या तर बघा याचं फळ हे तुम्हाला 100% मिळत असतं. पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची आवर्जून पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपण घरात लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी देखील काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो. या दिवशी जर का आपण काही सेवा केल्या तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरातनं कधीही काढता पाय घेत नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध प्रकारचे उपाय, सेवा ह्या करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला हनुमानजींची देखील पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला मुलांसाठी कोणते उपाय करायचे आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. मुलांची आपल्याला या दिवशी दृष्ट काढायची आहे. बघा, मुलांसाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहे. ह्या उपायामुळे मुलांची 7 जन्माची दारिद्र्य नष्ट होईल. मुलांची अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल. मुलांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. तर तुमचं मूल लहान असू द्या किंवा मोठे असू द्या, प्रत्येकासाठी आईने हा उपाय करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा, तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तिन्हीसांचा जो टायमिंग असतो त्यावेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही कुठेही करू शकतात. बघा, पूर्वीच्या काळात हा उपाय करण्यासाठी मुलांना आपल्या दाराच्या उंबरठ्यावर बसवलं जात असे, परंतु तुम्ही हा उपाय मुलांना घरात तुमच्या देवघरापाशी बसून देखील करू शकतात. मुलांना पूर्व पश्चिम तोंड करून बसवायचं आहे आणि तुम्हाला या उपायासाठी 7 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे. थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे. त्यात थोडीशी तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची आहे. आणि जर का तुमचे केस, विंचरलेले केस जर का तुम्ही ठेवलेले असतील तर तुम्हाला त्यातले थोडेसे म्हणजे 2-3 केस जरी असले तरी तुम्हाला हे केस घ्यायचे आहे. आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून वरून डोक्यापासनं खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. बघा, एक प्रकारे आपण ही मुलांची नजर किंवा दृष्ट काढत असतो किंवा मुलांवरून ह्या वस्तू उतरवून टाकत असतो. त्यामुळे तुम्हाला हे करत असताना तुम्हाला रागामध्ये दृष्ट काढायची आहे. तुम्हाला जे म्हणता येत असेल ते तुम्ही म्हणू शकतात. बघा, जसं की मुलाला बाहेरची बाधा झाली असेल तर निघून जाऊ दे, किंवा आल्याची गेल्याची झाली असेल तर निघून जाऊ दे, आईची बापाची झाली असेल तर निघून जाऊ दे, माझ्या मुलांचं सर्व संकट निघून जाऊ दे, अशा पद्धतीने तुम्ही रागामध्ये 7 वेळा ह्या वस्तू मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला जर का तुम्ही चूल पेटवत असाल किंवा गावाकडे राहत असाल तर ह्या वस्तू तुम्हाला त्या चुलीमध्ये टाकायच्या आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या गॅसवर एक तवा ठेवू शकतात. तवा अगदी तुम्हाला असा कडकडीत गरम करायचा आहे आणि तुम्हाला दृष्ट काढायला घ्यायची आहे. दृष्ट काढून झाल्यावर तुम्हाला ह्या वस्तू त्या तव्यावर तुम्हाला टाकायच्या आहे. बघा, तवा तापलेला असल्यामुळे या सर्व वस्तू जळतात, याचा धूर होतो. मिरची ही तिखट असते. मिरची जर का आपण तव्यावर टाकली तर बघा तिचा ठसका होतो. आणि जर का तुमच्या मुलाला, बाळाला खरंच दृष्ट झाली असेल आणि ती निघाली असेल तर बघा
ह्या मिरच्यांमधून थोडासुद्धा ठसका येत नाही. अगदी नॉर्मली ठसका येईल, परंतु या मिरच्यांचा तुम्हाला ठसका येणार नाही. मग तुम्ही समजावं की आपल्या मुलांची दृष्टही निघाली आहे. जर का अगदी लहान बाळ असेल, छोटंसं मूल असेल, किरकिर करत असेल, तर बघा तुम्ही आवर्जून पौर्णिमेला त्याची या पद्धतीने दृष्ट तुम्ही काढून बघा ते मूल दुसऱ्या दिवसापासून खेळायला लागेल, उड्या मारायला लागेल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय फक्त आपल्याला अमावस्या, पौर्णिमा या तिथींनाच करता येतो. जर का आपण हे उपाय या तिथींना केले तर बघा यामुळे आपल्या मुलांच्या पाठीमागं लागलेली इडा, पिडा, नजरबाधा, नजरदोष ह्या सर्व गोष्टी ह्या निघून जात असतात. जर का मुले तुमचे सारखे आजारी पडत असेल तर अशा मुलांवरून देखील तुम्ही या दिवशी या वस्तू उतरवून ह्या टाकायच्या आहे. आता त्याचप्रमाणे बघा, तुम्ही ह्या वस्तू उतरवल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे. एक मोठं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही कापराच्या वड्या टाकून त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे. त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे तुम्हाला आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे. म्हणजे बघा तुम्हाला ह्या सर्व वस्तू जाळून टाकायच्या आहे. तर या पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. यानंतर तुम्हाला एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे आणि हा पाण्याचा ग्लास तुम्हाला तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. एक मुलगा असेल तर तुम्ही एकावरनं हेच पाणी वापरायचं आहे आणि जर का 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी देखील तुम्ही या एका ग्लासानेच तुम्ही 2 मुलांची दृष्ट तुम्ही काढू शकतात. तुम्हाला वेगळं वेगळं पाणी घ्यायची गरज नाही. आता हे उतरवल्यानंतर हे पाणी तुम्हाला वॉश बेसिनमध्ये टाकायचं आहे. मग तुम्ही तुमच्या किचनमधल्या वॉश बेसिनमध्ये टाका किंवा तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये जरी तुम्ही हे पाणी फेकून दिलं तरी चालणार आहे. हे पाणी तुम्हाला साठवून ठेवायचं नाही किंवा तसंच तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाही. हे पाणी लगेच तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला वॉश बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे, थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवायचं आहे. हे उतरवत असताना देखील तुम्हाला आल्याची, गेल्याची, आईची, वडिलांची झाली असेल तर निघून जाऊ दे असं म्हणत 7 वेळा तुम्हाला ह्या वस्तू डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहे. तुम्हाला रागात ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे मीठ तुमच्या खरकट्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे किंवा वॉश बेसिनमध्ये तुम्ही हे टाकलं तरी चालणार आहे. यामुळे तुमच्या मुलाला झालेली बाधा, नजरदोष, इडा, पिडा सर्व काही निघून जाणार आहे आणि यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होणार आहे. तुमची मुलं जर का खरंच हट्टीपणा करत असेल, किरकिर करत असेल, ताप येत असेल, आजारी पडत असेल तर तुम्ही आवर्जून ह्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हे उतारे किंवा ह्या वस्तू तुम्ही मुलांवरून उतरवून टाकू शकतात. कारण ही चैत्र महिन्याची पौर्णिमा आहे आणि सर्वात मोठी पौर्णिमा आहे. बघा प्रत्येक गावामध्ये या दिवशी देवीच्या जत्रा भरतात. देवीच्या जत्रा ह्या असतात आणि इतकं महत्त्व या पौर्णिमेला असल्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून मुलांसाठी हे उपाय करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.